की साहेब तुमच्या वतीने उपोषणकर्त्यांना भेट देण्यासाठी कोणी आले नाही अशा प्रश्नांची विचारणा केली असता कोळी जमातीच्या महिलेला अरेराईच्या भाषेत अपमानास्पद वागणूक केली। त्यांच्याशी अरेराईच्या भाषा वापरल्यामुळे दिनांक 15 सप्टेंबर रविवार रोजी आपातापा येथे दुपारी 3 वाजताच्या दरम्यान आमदार रणधीर सावरकरांच्या प्रतिमेला चप्पल तोडे व शेळ मारून आमदार सावरकरांचा निषेध कोळी समाजाच्या वतीने करण्यात आला। तसेच एक आमदार साहेबांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती। त्या ऑडिओ क्लिप मध्ये कोळी समाजाच्या समाजसेविका गीतांजलीताई कोळी यांनी असे म्हटले, साहेब गेले 23 दिवसापासून अकोला जिल्ह्यात घुसरवाडी येथे झंका पाटील यांचे उपोषण चालू आहे, तरी तुमच्या वतीने कोणी भेटायला नाही आले। तर त्यांनी असे उत्तर दिले, मी नाही येणार, मला विचारून उपोषणाला बसलेत का? तसेच आपातापा येथे कोळी समाज बांधवांनी भाषणामध्ये असे सांगितले की तुम्ही म्हटले ना मी नाही येणार, आता तुम्ही काय येणार? आम्हीच नाही येऊ देणार, बघू असे कसे येता। तसेच कोळी समाज बांधवांनी अशी शपथ घेतली की आमच्या कोळी समाज भगिनींचा अपमान करणाऱ्या आमदाराला मरेपर्यंत मतदान करणार नाही अशी शपथ घेतली। आरक्षण आमच्या हक्काचं, आमदार रणधीर सावरकर यांचा, आमदार रणधीर सावरकर यांचा प्रतिनिधींनी केलेला आहे। त्या संदर्भात आज हे सगळे समाज बांधव इथं एकत्रित आलेले आहेत की जे या बारूला विभागाचे सगळे वैभव आहेत। अकोला पूर्वचे जे आमदार आहेत की ज्या या सगळ्यांनीच त्यांना निवडून दिलेला आहे, रणधीर सावरकर यांनी आमच्या आदरणीय ताईंचा जो अपमान केलेला आहे त्याच्या निषेधार्थ आज आम्ही सगळे समाज बांधव एकत्रित आलेलो आहोत। आपातापा येथे आमदार रणधीर सावरकरांचा निषेध करण्यात आला। त्याचे प्रमुख कारण त्या आपल्या कोळी महादेव जमातीच्या महिला गीतांजली कोळे यांना उमरट भाषेत उत्तर दिले आणि त्यांना ते जे सत्तेची मस्ती आलेली आहे आणि त्यांची मस्ती आता कोळी महादेव समाज हा नक्की उतरल्याशिवाय राहणार नाही, एवढी मी आपल्याला समाज बांधवांतर्फे आवाहन करतो। कोळी महादेव समाजाचा कार्यकर्ता आहे। गेल्या वर्षभरापासून या अकोला पूर्वचे आमदार सन्माननीय रणधीर सावरकर यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की मी कोळी महादेव समाजाच्या भरोशावर निवडून आलो आणि कोळी महादेव समाजाच्या भरोशावर निवडून आल्यामुळे माझं पहिलं दायित्व येतं की मी या कोळी महादेव समाजाच्या नागरिकांना अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र महिन्याभराच्या आत उपलब्ध करून देईल, अशा प्रकारचं आश्वासन अकोला येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असणाऱ्या उपोषणाला त्यांनी दिलं होतं। आम्ही थांबलो, महिनाभर थांबलो, 2 महिने थांबलो, 3 महिने थांबलो, 6 महिने झाले आम्ही थांबलो। पुन्हा आम्ही त्या ठिकाणी घुसरवाडी या गावात उपोषण सुरू केलं। आमचे समाज बांधव विजयकुमार घावट हे उपोषणाला बसले। 15 दिवस झाले, 20 दिवस झाले, 23 दिवस झाले, 24 दिवस झाले। सन्माननीय या मतदारसंघाच्या, या विधानसभा मतदारसंघाच्या आमदार साहेबांचं कर्तव्य होतं की त्यांनी त्या उपोषणास्थळी भेट द्यायला पाहिजे होती एक लोकप्रतिनिधी म्हणून, ती दिली नाही। आणि म्हणून त्याचा जाब विचारण्यासाठी आमच्या महाराष्ट्राच्या नेत्या गीतांजली कोळी ह्या घुसरवाडीला आल्या। त्या गीतांजली कोळी यांनी आमदार सावरकरांना फोन करून विचारलं की आमदार साहेब आपण त्या उपोषणाला भेट का दिली नाही, आपण द्यायला पाहिजे होती। त्यावेळेस आमदार महोदय आदरणीय रणधीरभाऊ सावरकर जे कोळी समाजाच्या मताच्या प्रचंड मताच्या मताधिक्यावर निवडून आले, त्यांनी अतिशय उर्मट भाषा वापरली। एक लोकप्रतिनिधी तुम्ही 10 वर्ष आमदार राहिले आणि तुमच्या तोंडून अशा प्रकारची उग्र भाषा सोबत नाही, कुठली मगरुरी? अरे प्रश्न सुटेल नाही सुटेल, पण तुम्ही लोकप्रतिनिधी, तुमचं कर्तव्य आहे, तुम्ही तुमच्या मतदारसंघातल्या कोणतंही उपोषण असो त्या ठिकाणी जाऊन तिला भेट दिली पाहिजे। हो, ज्यांनी मतं दिली त्यांचं तुम्ही काम करू शकत नाही, त्यांचं काम जाऊ द्या, त्यांच्या उपोषणाला भेट देऊ देत नाही, उलट मगरुरी करता। ही मगरुरी आली कुठून? तुम्हाला सत्तेचा माज आला कुठून? मतं आमची निवडून तुम्ही आले, 10 वर्ष आमदार झाले,
आणि म्हणून तुमच्याकडून अपेक्षा होती. अहो, अपेक्षा तर जाऊ द्या, तुम्ही इतकी उघड भाषा वापरली आणि म्हणून समाजाचा घटक म्हणून मी तुमचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो हे या ठिकाणी सांगतो. आणि या येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला दाखवून देऊ कोळी महादेव समाजाची शक्ती काय आहे हे तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार आहे. अशी शपथ घेतो की आमच्या भगिनीचा अपमान करणाऱ्या अकोला पूर्वचा आमदार रणजित सावरकर यांना आम्ही मरेपर्यंत मतदान करणार नाही अशी आम्ही